नमस्कार मंडळी, तर आज आहे वरुथिनी एकादशी आणि त्या संदर्भातील व्रतकथा आज आपण जाणून घेणार आहोत। त्याशिवाय आज कोणते विशेष उपाय करायचे असतात त्या संदर्भातील माहिती सुद्धा मी आज तुम्हाला देणार आहे। चला तर मग सुरू करूयात। हिंदू धर्मामध्ये वरुथिनी एकादशीला खूप महत्त्व आहे। वरुथिनी एकादशीचे व्रत हे श्रद्धेने आणि भक्तीने केल्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनामध्ये सुख शांती येते। याशिवाय आपल्या जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्तता होते अशी देखील मान्यता आहे। हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे। तसेच वरुथिनी एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा व्रत आहे जो वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला साजरा केला जातो। वरुथिनी एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूच्या वराह अवताराला समर्पित आहे। असे मानले जाते की हे व्रत केल्यामुळे व्यक्तीला त्याच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते। हे व्रत सौभाग्य, संपत्ती, समृद्धी आणि कीर्ती प्रदान करणारे मानले जाते। या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला मोक्ष देखील मिळू शकतो। पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4:43 पासून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 एप्रिलला 2025 रोजी दुपारी 2:32 संपणार आहे। उदय तिथीनुसार वरुथिनी एकादशीचे व्रत हे गुरुवारी 24 एप्रिल रोजी पाळण्यात येणार आहे आणि त्याचा उपवास हा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 25 एप्रिल रोजी सकाळी 5:30 ते 8:30 या वेळेमध्ये सोडण्यात येणार आहे। वरुथिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही वाढते। वरुथिनी एकादशीचे व्रत करण्याची पद्धत आता आपण जाणून घेऊयात। तर सर्व एकादशीची व्रत करण्याची पद्धत ही सारखीच असते, परंतु जे कोणी पहिल्यांदा करत असतील त्यांच्यासाठी ही माहिती मी देत आहे। दशमी तिथीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी जेवण करावे आणि रात्री ब्रह्मचर्याचे पालन ह्या एकादशीच्या व्रतामध्ये करणे हे आवश्यक आहे। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, उपवास करण्याची प्रतिज्ञा करावी, भगवान विष्णूची पूजा अर्चना करावी, त्यांना फळ, फूल, धूप, दीप हे अर्पण करावे। दिवसभर उपवास ठेवावा किंवा शक्य असेल तर फक्त फळांचे सेवन करावे। धान्य खाण्यास एकादशीमध्ये मनाई आहे। रात्री जागरण करावे आणि भगवान विष्णूंची स्तुती करणारी स्तोत्रे ही म्हणावीत। द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि त्यानंतर उपवास सोडावा आणि गरिबांना सुद्धा दान करावे। तर या एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावेत त्या संदर्भातील माहिती आता आपण जाणून घेऊयात। भगवान श्री विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर हा अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो। या एकादशीच्या दिवशी जर भगवान विष्णूंच्या मूर्तीला आपण शंखाने स्नान घातले आणि त्यांची पूजा केल्यानंतर शंख वाजवला तर भगवान श्रीहरी लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण करतात असं मानलं जातं। वरुथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये वापरला जाणारा शंख गंगाजलाने भरून संपूर्ण घरात शिंपडला तर घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये वाहू लागतो, तसेच सुख समृद्धी नांदते। वरुथिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना लवकर प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी त्यांच्या पूजेमध्ये केलेल्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पान सुद्धा अर्पण करावे, ज्याला हिंदू धर्मामध्ये आपण विष्णुप्रिया म्हणतो। हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर हा शुभ मानला जातो। त्यामुळे या व्रताच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये केवळ पिवळे कपडे, पिवळी फुले, पिवळे चंदन, पिवळी फळं, मिठाई इतकंच अर्पण करू नका, तर स्वतः देखील पिवळे वस्त्र हे परिधान करण्याचा प्रयत्न करावा। वरुथिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा दिवा हा लावून पूजा आणि आरती करावी। एकादशीच्या पूजेच्या दरम्यान हा उपाय केल्याने श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्याला लवकरच मिळते असे मानले जाते। तर मंडळी, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या विनंतीवरून या एकादशीच्या व्रताची कथा आणि महत्त्व सांगितले। त्यांनी सांगितले की प्राचीन काळी रेवा अर्थात नर्मदा नदीच्या काठावर मांधाता नावाचा अत्यंत परोपकारी आणि तपस्वी राजा हा राज्य करीत होता। दानवीर असा हा राजा जेव्हा जंगलात तपस्या करत होता तेव्हा जंगली अस्वल आला आणि राजाचा पाय हा चावू लागला। तो राजाला खेचून दाट जंगलामध्ये घेऊन गेला। तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करत विचलित न होता प्रभू विष्णूंची प्रार्थना केली।
तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू तेथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने त्यांनी अस्वलाचा वध केला. परंतु तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता. त्याने राजा मांधाता यांना खूप दुःख झाले. श्रीहरींनी त्याची ही वेदना समजून पवित्र नगरी मथुरा जाऊन प्रभूंच्या वराह अवताराची पूजा करण्यासाठी त्याला सांगितले. तसेच वरुथिनी एकादशीचे व्रत करण्यासाठी देखील सुचविले. या व्रताच्या प्रभावाने त्याचा पाय बरा होईल असे त्यांनी त्याला सांगितले, कारण या पायाची दशा ही पूर्वजन्मी घडलेल्या गुन्ह्यामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले. प्रभू श्रीहरी विष्णूंच्या आज्ञेचे पालन करत राजा पवित्र पावन नगरी म्हणजेच मथुरा येथे पोहोचला आणि पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने त्याने हे व्रत केले, ज्यामुळे त्याने गमावलेला पाय हा पुन्हा प्राप्त केला. तर मंडळी, या दिवसापासून संपूर्ण पृथ्वीवर नारदांनी या वरुथिनी एकादशीचा प्रचार आणि प्रसार केला. त्या दिवसापासून या भूतलावर वरुथिनी एकादशीचे व्रत हे सर्व लोक मोठ्या श्रद्धेने आचरणात आणू लागले. या व्रताच्या आचरणामुळे अस्थिर मनोवृत्ती सुद्धा स्थिर होते आणि भंग पावलेली मनस्थिती ही एकाग्र आणि सुस्थिर होण्यासाठी आणि आपले मनोरथ सुद्धा सिद्धीस नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे सहज तात्काळ घडून येते. अजून एका पौराणिक कथेनुसार शिवशंकरांना ब्रह्महत्येचे पाप हे लागले होते. त्यामुळे त्यांनी सुद्धा या व्रताचे अनुष्ठान केले होते. त्यामुळे जरी ब्रह्महत्या घडली असेल तरी त्या हत्येतून मुक्तता मिळवण्यासाठी वरुथिनी एकादशीचे व्रत हे केले जाते आणि इतकी मोठी या व्रताची प्रचिती आहे आणि महात्म्य देखील आहे. त्यामुळे या व्रताच्या प्रभावामुळे आपल्या आयुष्यातील मोठमोठी पापे ही जळून भस्म होतात. तर मंडळी, सर्व भाविक श्रद्धावंतांनी या व्रताची प्रचिती घ्यावी आणि आपले दुःखमय जीवन हे सुखामध्ये परिवर्तित करावे. तर आजची ही व्रतकथा मी श्रीहरींच्या चरणी समर्पित करते. जय श्रीहरी. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद.